2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामागे अमेरिकेची CIA आणि इस्रायलची मोसाद या दोन संघटनांचा कट होता, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार केतकर यांनी केलेला आहे। 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या जागा वाढत असताना 2014 मध्ये त्या थेट 44 वर कशा घसरल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। या गुप्तहेर संस्थांना भारतात हस्तक्षेप करायचा होता आणि काँग्रेसचं स्थिर सरकार त्यांना नको होतं असंही ते म्हणाले। मोसाद आणि CIA कडे राज्य आणि मतदारसंघांचा सविस्तर डेटा असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे। कुमार केतकर यांनी नेमका दावा काय केलेला आहे आपण बघूया। 2014च्या लोकसभेत काँग्रेसच्या पराभवामागे CIA आणि मोसादचा कट असल्याचा त्यांचा आरोप आहे। काँग्रेसला पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी दोन्ही संघटनांचा हा प्लॅन होता। गुप्तहेर संस्थांनी भारतामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी काँग्रेसचा पराभव 2009 मध्ये 206 जागांवरची काँग्रेस 2014 मध्ये 44 जागांवर कशी घसरली। मोसादकडे राज्यनिहाय आणि मतदारसंघनिहाय डेटा असल्याचा केतकरांनी दावा केलाय। काँग्रेसच्या स्थिर सरकारचा दोन्ही संघटनांना अडथळा आहे। मनमोहन सरकार विरोधात नाराजी असली तरी दारुण पराभव शक्य नव्हता। कोणत्याही परिस्थितीमध्ये 2014 मध्ये यांच्या सीटा वाढता कामा नयेत। हे गेम कोणी केले? हे गेम कोणी केले? आणि 2014 मध्ये काय झालं? 206च्या एकदम 44, म्हणजे 145, 206 आणि एकदम 44। कोणाचा विश्वास बसेल याच्यावर? म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आत्ताही नाही। हा 206चा आकडा 44 हा काही केवळ जनमताने आला नाही। असंतोष होता की नाही होता, नाराजी होती की नाही होती, काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती, पण म्हणून तो 206 वरनं 44 पर्यंत जाईल अशी नाराजी नव्हती। 44 वर आल्यावर त्यांना विरोधी पक्षाचं स्थान सुद्धा मिळालं नाही। 206 वरनं त्यांना खाली उतरवल्याशिवाय आपल्याला इथे नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती CIA आणि त्या CIAच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची, म्हणजे मोसाद इस्रायलची। ह्या दोघांनी मिळून असं ठरवलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, हस्तक्षेपच करायला जागा उरणार नाही। त्यांनी बारकाईने डेटा बनवले, सगळ्या राज्यांचे, सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे, आपल्या देशातल्या डिटेल्ड कॉन्स्टिट्युएन्सीचे डेटा हा सगळा आता जास्तीत जास्त CIA आणि मोसादकडे आहे। दरम्यान संबित पात्रा यांनी कुमार केतकरांवर निशाणा साधलाय। मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं संबित पात्रा म्हणाले, तर भाजपाने उत्तर द्यावं असं काँग्रेस नेते मनोज कुमार यांनी म्हटलंय। बहुत सारे ऐसे एजेंसी से, खासतौर पर उन्होंने जो नाम लिया है तो कहीं ना कहीं उनको कुछ ना कुछ प्रमाण मिला होगा। ऐसे तो हवा में बोल नहीं रहे हैं, बिना प्रमाण का तो वो बोलेंगे नहीं। तो उन्हें अपने बातों को रखा है। अब उन्होंने अपने बातों को रखा है तो सरकार को इसका जवाब देना चाहिए, बीजेपी को इसका सरकार मतलब जवाब देना चाहिए। तो देखिए, हम उस बातों में न जाकर के हम भी बार बार बोलते हैं कि हमारी जो मतलब विदेश नीति हो, और विदेश नीति से जो आंतरिक स्थिति है वो अभी बड़ा मतलब क्रिटिकल सिचुएशन में चल रहा है। ये जो जातिवाद का जो है ना जहर, और धर्म वाला जो जहर है ना, थोड़ा फैलते जा रहा है, इसको रोकना चाहिए। लगभग 2014 से लगातार कांग्रेस पार्टी, विशेषकर राहुल गांधी और उनकी टीम, सोशल मीडिया की टीम, उनकी एडवाइजरी कमेटी की टीम, कांग्रेस पार्टी और लेफ्ट के जो जाने माने चेहरे हैं, वो किस प्रकार से नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री एवं भारतवर्ष को अपमानित करने के लिए कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ रही है। उसके लिए भले ही विदेशी ताकतों की मदद लेनी पड़े, भले ही विदेश में जाके भारत के विरोध में कहना पड़े, और भले ही विदेश से अपने अकाउंट्स का संचालन करके भारत में नरेटिव गढ़ने की कोशिश की जाए। आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन सावंतजी, कुमार केतकर यांनी जो आरोप केलेला आहे, तुम्ही कसं बघता याकडे? आता मला असं वाटतं की एवढ्या ज्येष्ठ पत्रकारांनी आणि राज्यसभेच्या पूर्व खासदारांनी आरोप केलेला आहे, त्यांना अधिक माहिती त्या दृष्टिकोनातून असेल तर निश्चितपणे अशा तऱ्हेची चर्चा त्यावेळेलाही होती की आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही या भारताच्या निवडणुकीमध्ये दखल देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये ढवळाढवळ झालेली आहे, अशा तऱ्हेची चर्चा होत्या।
वाटतं की त्यांना अधिक जास्त माहिती असेल. आणि सीआयएच्या संदर्भामध्ये साऊथ एशियामध्ये अनेक देशांमध्ये त्यांच्या कारवाया सुरूच असतात. त्यामुळे त्याच्यात काही फार वेगळं वाटण्याची आवश्यकता नाही. पण म्हणजे सत्ता उलथवून टाकण्या इतका भारताच्या राजकारणामध्ये या दोन्ही संस्थांनी हस्तक्षेप केला असं वाटतं तुम्हाला? आता ते मला असं वाटतं की त्यांना अधिक माहिती असेल, परंतु साऊथ ईस्ट एशियामध्ये तर सीआयएनं अनेक हत्याकांड घडवलेले आहेत. अनेक देशांच्या म्हणजे बांगलादेशच्या मुजीबुर रहमानची हत्या असेल किंवा अनेक त्या ठिकाणी देशांमधल्या प्रमुखांच्या हत्यांमध्ये सीआयएचा भाग होता. त्यामुळे तिथल्या राजवटींना उलटवण्यासाठी सतत ज्या वेळेला श्रीलंका मधला असेल किंवा त्या आता बांगलादेशमध्ये जे उठाव झाले यामध्ये त्यांचा हात असतो. त्यामुळे काही अशा गोष्टी नाकारता येत नाही, त्याची चर्चा जरूर असते. पण भारत म्हणजे श्रीलंका किंवा बांगलादेश नव्हे ना, भारत हा मोठा देश आहे. या देशामध्ये असं आहे की ज्या वेळेला इंदिराजींची हत्या झाली त्याही वेळेला अशा तऱ्हेची चर्चा होती की आंतरराष्ट्रीय पातळीवरती याच्या मागे कारस्थान होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुमार केतकरची अधिक माहिती देतील, त्यांना माहिती आहे. सचिन सावंतजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजची बातचीत केली त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा ऐकूया कुमार केतकर नेमकं काय म्हणालेले आहेत. 2014 मध्ये ह्यांच्या सीटा वाढता कामा नयेत. हे गेम कोणी केले? हे गेम कोणी केले? आणि 2014 मध्ये काय झालं? 206च्या एकदम 44, म्हणजे 145, 206 आणि एकदम 44. कोणाचा विश्वास बसेल याच्यावर? म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आत्ताही नाही. हा 206चा आकडा 44 हा काही केवळ जनमताने आला नाही. असंतोष होता की नाही होता, नाराजी होती की नाही होती, काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती, पण म्हणून तो 206वरनं 44 पर्यंत जाईल अशी नाराजी नव्हती. 44वर आल्यावर त्यांना विरोधी पक्षाचं स्थान सुद्धा मिळालं नाही. 206वरनं त्यांना खाली उतरवल्याशिवाय आपल्याला इथे नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती सीआयए. आणि त्या सीआयएच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची, म्हणजे मोसाद इस्रायलची. ह्या दोघांनी मिळून असं ठरवलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, हस्तक्षेपच करायला जागा उरणार नाही. आणि त्यांनी बारकाईने डेटा बनवले, सगळ्या राज्यांचे, सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे, आपल्या देशातल्या डिटेल्ड कॉन्स्टिट्युएन्सीचे डेटा हा सगळा आता जास्तीत जास्त सीआयए आणि मोसादकडे आहे.